गणपती बाप्पा नमन करुणी वंदन इदा मांडून इदा देवाला इदा गावाला इदा पाटलाला इदा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. स्वागतम सुस्वागतम. राऊत बंधू समस्त गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. कोणत्याही व्रताचं पालन हे निष्ठेने व्हावं यासाठी कथांचा कहाण्यांचा आधार घेतलेला असतो. तसंच त्यातून काहीही विचार देण्याचा हेतू असतोच. कोणत्याही संकटात धीर न सोडता संघर्ष केला, त्या संघर्षाला निष्ठा प्रेम यांची जोड दिली तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करून दाखवता येते. स्त्री जरी पुरुषाच्या आधाराने जीवन जगत असली तरी तिच्यामध्येही असा निकराने संघर्ष करण्याची ताकद आहे. स्त्रीच्या मनातील निष्ठा प्रेम यांचे मोल फार मोठे आहे हे सांगणारी सावित्रीची कथा या व्रताचा मुख्य आधार आहे. मॉम, आज ट्रेन मध्ये एवढा सिलीपणा बघितला ना. सिलीपणा हे कुठलं धेडगुजरी मराठी ग. अगं ऐक ना, एक वडाची फांदी आणून त्याभोवती सगळ्या बायका दोरा गुंडाळत होत्या. अगं मूर्खपणा नाही, त्या वट सावित्रीची पूजा करत होत्या. ओल्ड एज वाल्यांचं ठीक आहे ग आई. अगं पण माझ्या वयाच्या मुली पण होत्या. अगं हे व्रत पुराणकालीन आहे. त्याला निष्ठेचा विश्वासाचा खऱ्या प्रेमाचा आधार आहे. कसलं काय ग, नुसता पर्यावरणाचा ऱ्हास. किती झाडं तोडतात माहिती. हे तुझं खरं आहे ग. अगं पण कोणत्याही व्रताचे निष्ठेने पालन व्हावे यासाठी कथा कहाण्यांचा आधार असतो. कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करून स्त्री निकराने लढा देऊ शकते, परिस्थिती बदलू शकते. सावित्रीच्या कथेत हेच तर आहे. काय आहे ग ही स्टोरी. छे 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 छे. अगं स्टोरी नाही म्हणत, तिला कथा म्हणतात, कथा. या गुरुजी. नमस्कार नमस्कार. नमस्कार गुरुजी. आता तुम्हीच हिला जरा वट सावित्रीची कथा समजावून सांगा. बरं का, ब्रह्माची पत्नी सावित्री हिच्या कृपेनं भद्र देशातील अश्वपती राजास मुलगी झाली. काय म्हणून तिचं नाव सावित्री असं ठेवण्यात आलं. अतिशय गुणवान आणि तेजस्वी होती. तिच्या तेजानं दिपून कुणीही तिच्याशी लग्नाला तयार होत नसे. शेवटी राजपुरोहिताच्या मदतीनं ती शाल्व देशाचा राजा द्युमसेन ह्याचा पुत्र सत्यवान ह्याला मनाने पसंत करते. द्युमसेनाचे राज्य गेल्याने तो पत्नी आणि मुलगा सत्यवान यांच्याबरोबर नेहमी अरण्यात राहत असे. सावित्री आपली पसंती वडिलांना सांगते. विवाहाची तयारी चालू असतानाच नारद मुनी येऊन अश्वपतीला सत्यवान अल्पायुष्य असल्याबद्दल सांगतात. बरोबर 1 वर्षानं त्याचा मृत्यू आहे हे समजूनही सावित्रीने आपला विचार बदलला नाही हो. विवाहानंतर सासू सासऱ्यांची सेवा करून पती समवेत आनंदात संसार करत होती. अशा प्रकारे 1 वर्ष पूर्ण झाले. त्या दिवशी मात्र सावित्री अस्वस्थ होती. ती सत्यवानाबरोबर जंगलात गेली. सत्यवान झाडांच्या फांद्या तोडत होता. त्याचं डोकं दुखू लागलं आणि तो झाडावरनं एकदम खाली पडला, मृत्यू पावला. सावित्रीनं सत्यवानाचं डोकं मांडीवर घेऊन ती तिथेच बसून राहिली. यम सत्यवानाचे प्राण नेण्यास आला मात्र तेव्हा तिने त्याच्याबरोबर अतिशय सडेतोड असा युक्तिवाद केला. पतीबरोबर स्वतःचही प्राण नेण्यास सांगितले आणि शेवटी यमाला जिंकून सावित्रीने पतीचे प्राण आणि सासऱ्यांची दृष्टी दोन्हीही परत मिळवली. तर बाळ, ही अशी आहे हो या व्रताची कथा. बाप रे, भलतच ग्रेट. ग्रेट आहेच ग. तुला वाटेल ही अंधश्रद्धा आहे, पण जर ह्या व्रताचा हेतू समजून घेतला ना, सावित्रीचं प्रेम, तिची निष्ठा, अडचणीतून मार्ग काढण्याचं तिचं कसब, तिची जगण्याची धडपड, तुम्हा सर्वांमध्ये ही धडपड यावी यासाठीच हे व्रत आणि ही व्रतकथा असते. अगं पण आई, आजची स्त्री नोकरी करते, घरही सांभाळते, मुलांच्या शिक्षणाचं बघते, पतीला सांभाळते. या आधुनिक सावित्रीच नाहीत का ग? अगदी खरंय ग. सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, यमालाही नतमस्तक केलं. याची थट्टा होता कामा नये.
मी तर नक्कीच करणार नाही. मला मॉडर्न असण्याबरोबरच संस्कृतीचं पालन करायलाही आवडेल. वा 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 वा, हे तुमच्या तरुण पिढीचे विचार मला खूप आवडले बरं का. नाही म्हणजे तुमची जरी पिढी मॉडर्न असली तरीही आमच्या पिढीपेक्षा तुम्हाला समज खूप चांगली आहे. जगण्याचा अर्थ तुम्हाला चांगला समजतो. हा, पण बाळ, जर का ह्याला संस्कृतीची जोड दिलीत ना तुम्ही, तर खरोखरच तुम्ही मुलं म्हणजे सोनं आहात, सोनं. गुरुजी, इतके काही ग्रेट नाहीये होत आम्ही. अगं आहात ना, नाही कसे. आणि तुमच्याच भाषेत सांगायचं ना तर ह्यामागे सायन्सही आहे. व्रतामागे सायन्स? ते कसं काय? होय तर. अगं सावित्री वडाच्या झाडाखाली सत्यवानाचं डोकं मांडीवर घेऊन बसली होती, बरोबर. हे ब्रह्माचे स्थान आहे, खोडात विष्णूचा निवास आहे. आणि महत्वाचे म्हणजे स्त्रीच्या शरीराचा आणि वडाच्या झाडाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. वड औषधी वनस्पती आहे हो. त्याच्या पूजेसाठी वडाजवळ जाणे स्त्रीच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. आणि म्हणूनच विवाहित आणि कुमारिका सुद्धा हे व्रत करतात. आत्ता पटलं हा गुरुजी. अगं, पूर्वी सणांची मजा असायची ग. सगळ्या नटून थटून वडाजवळ जायच्या, पूजा व्हायची. सुताचा धागा बांधल्यावर भरपूर हसणं खेळणं व्हायचं. समाज एकत्र यायला, नवीन मैत्री व्हायला मदतच व्हायची ग. हे खरंय ग आई. पण आता परिस्थिती बदललीये ग. नाती दुरावली, कुटुंब छोटी झाली. मालिकांमधूनही या बायका इतकी खलनायकी कृत्य करताना दाखवतात ना, हळूहळू नवीन पिढीला हेच खरं आणि हेच बरोबर आहे असं वाटायला लागेल. हा केवढा मोठा धोका आहे. अगं आई, मी कधीच असा विचार केला नाही. अगं मग करायला हवा. तुम्ही आम्ही सर्वांनीच. कुठे पतीचे प्राण परत आणणारी सावित्री आणि कुठे या कटकारस्थान करणाऱ्या नायिका. उद्या माझं लग्न झाल्यावर मी काय करायला हवं ग? संस्कृती, व्रतवैकल्य आणि आजचं वेगवान जग याचा योग्य ताळमेळ घालायला हवा. तरच हिंदू संस्कृती, सण, आपापसातला ओलावा टिकून राहील ग. हे व्रत आम्ही नवऱ्यासाठी करतो ना. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, तर त्यांनीही आमच्यासाठी हे व्रत करायला काय हरकत आहे? वा 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 वा, अगदी अगदी बरोबर बोललीस हो. अगं बदलत्या काळाबरोबर हे व्हायलाच हवं. स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपल्या कुटुंबाची देखभाल, घरातली कामं, मुलांचं संगोपन करून जीवन सफल करायला हवं. आणि त्यासाठीच हे व्रत दोघांनीही करावं. ही आजच्या काळाची गरज आहे ग. त्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम, जिव्हाळा, स्नेह, आदर, निष्ठा निर्माण होईल. हिंदू संस्कृतीचंही जतन होईल. हे असे बदल व्हावेत यासाठीच तर गणरायाने आम्हाला शक्ती द्यावी, हीच आमची गणपती बाप्पा पुढे प्रार्थना आहे.